नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजचा भाग कॉफी विथ रिंगणचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत औसा शहरामध्ये आणि अवघ्या 4 दिवसानंतर आता मतदान होणार आहे. अशा वेळेला शहरामध्ये हाय व्होल्टेज अशा पद्धतीचा प्रचार सध्या सुरू झालाय आणि सगळ्यांचं लक्ष अफसर बाबा रिंगणमध्ये कधी येणार आणि जनतेमध्ये बरोबर कधी संवाद करणार याकडे लागलं होतं. अनेकदा त्यांनी येण्याचा शब्द देऊन टाळला होता, परंतु आज अखेर ते रिंगणमध्ये आलेले आहेत. त्यांची आणि त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे किंवा या निवडणुकीच्या निमित्तानं ते कुठलं विजन शहराचं घेऊन पुढे जात आहेत आणि त्यांनी यापूर्वीच्या काळात शहरासाठी काय केलं यावर आपण आज त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच आपण एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये वेळ काढला, रिंगणमध्ये आला त्याबद्दल बाबासाहेब आपलं मनपूर्वक आभार. पहिलाच प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं संपूर्ण पॅनल तुमच्या नेतृत्वाखाली उभा आहे. 3 तारखेला गुलाल कोण उधळणार आहे? निश्चितपणे गुलाल आम्हीच उधळणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच उधळणार आहे. आणि मी सर्वप्रथम या ठिकाणी आपली क्षमा मागतो, कारण मी आपल्याला कबूल केलं होतं की मी आपल्या लातूरला स्टुडिओला येईन, परंतु काय झालं की मला या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी दादांनी नेमलंय आणि मला इतर 3 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीचं जे निवडणूक आहे त्याचं पण नियोजन या ठिकाणी करावं लागतंय. नेते मंडळी व्हिजिट करत असतात, त्यांचं पूर्ण दौरा असतो, त्या संबंधी कार्यकर्त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे काही घराणी असतात, ते दररोज ऐकावे लागतात. आणि त्याचबरोबर मला औसा नगरपालिकेचं पण या ठिकाणी काम करावं लागतंय, त्यामुळे मला या ठिकाणी वेळ झाला. खरं पाहता आता पहिला आपल्या प्रश्नाचं तरी उत्तर मी दिलेलं आहे. त्या अगोदर या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की मी रिंगण आपलं जे सदर आहे ते रिंगण आपण आठवण करतो, जुनी आठवण की रिंगण आपण मनोगत मध्ये लिहत होता, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी माझं मत नगराध्यक्ष असताना पटांगण मध्ये मांडत होतो. आठवत आहे आपल्याला? काय मी स्वतः लिहित होतो, मला कुणी आता ते माग तुम्ही माझ्यावर आरोप लावला की तुम्ही ते दुसऱ्याकडून काय लिहून घेता, ते तसं नव्हतं. मी स्वतः लिहित होतो पटांगण. आपलं बरेच दिवस चालल्यानंतर आपण आता डिजिटल रिंगण कसं सुरू केलं, आपले प्रदेश सचिव माननीय अमर खानापुरे यांनी चॅलेंज केलं आपल्याला, तुम्ही या समोरासमोर. आता म्हणजे व्यासपीठ नव्हतं, त्यातून रिंगणचा जन्म झाला. पहिले त्यांची घेतली आणि नंतर आपण 2 नंबरला माझी झाली. आपण थेट लाईव्ह घेतलं, लाईव्ह आणि लाईव्ह मध्ये आपण व्हॉट्सअप फेसबुक यांना लिंक सोडले आणि डायरेक्ट थेट आपण क्वेश्चन आन्सर करत होतो. लोकांच्या समोर आपण गेलो, थेट आन्सर करत होतो आपण. आणि हे एक आठवण झाली आपली. आणि मला खूप आनंद होतो की आपले सबस्क्रायबर एवढे वाढत आहेत. दरवेळेस 50K झालं, 100K जे होत होतं 1M झालं, मी दरवेळेस तुमचे शुभेच्छा देत होतो, स्वतः बघत होतो. आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे की हे व्यासपीठ आपण या ठिकाणी आमच्या औसा शहरवासियांना मिळून दिलेलं. असं कोणतंही या ठिकाणी अशा प्रकारचं एक व्यासपीठ मला तरी माहित नाही जिल्ह्यामध्ये आहे आणि ते सातत्य टिकवून ठेवलेलं आहे. बाबासाहेब तुम्ही गुलाल उधळणार? आता प्रश्नावर येतो. निश्चितपणे ज्या दिवशी मी फॉर्म भरून पायऱ्या उतरत होतो, 3 वाजल्यानंतरची वेळ, तहसील कार्य शेवटचा दिवस होता, त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा जो अर्ज, त्यांनी उमेदवारी अर्ज, म्हणजे त्यांची परंपरा, जी काँग्रेसची परंपरा आहे, शेवटच्या क्षणी उमेदवार देत असतात, तशीच त्या ठिकाणी झाली. आणि उतरत असताना मी समस्त मीडियाला म्हणलं, यावेळेस मोठ्या फरकानं या ठिकाणी औशाची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी निवडून देणार आहे. आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे, माझ्या या औसा शहराचे जे मूळ ओबीसी होते, माझ्या या औसा शहराचे जे आता ते बहुल शहर म्हणतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते अल्पसंख्याक बहुल शहर म्हणतात, लिंगायत बहुल शहर म्हणतात आणि इतर समाजाचं पण म्हणत असतात. परंतु त्या सर्वांना डावलून त्यांनी लातूरचा उमेदवार या ठिकाणी आयात केलेला आहे. ते कुठेतरी या ठिकाणी आमच्या औशेकरांना तुमचा उमेदवार लादलेला उमेदवार आहे. माझा उमेदवार माझ्या घरची जी भगिनी आहे. आता भगिनीचा प्रश्न आला म्हणून या ठिकाणी उत्तर देणे योग्यच आहे. माझी भगिनी ही राजकारणात त्यांचं पदार्पण कसं झालं किंवा माझं पदार्पण कसं झालं,
आमची जी जागा होती किसनराव जाधव साहेब होते 2002 साली, या ठिकाणी ही जागा वॅकंट जात होती, रिकामी जात होती, ओबीसी उमेदवार नव्हता, कास्ट सर्टिफिकेट नव्हता, त्यावेळी त्या ठिकाणी मला या ठिकाणी प्रश्न त्यांनी हा उमेदवारी आहे, दिला. मी बाबासाहेब, त्याच मुद्द्यावर येतो परत. आपला उमेदवार कोण्या आता गावचा आहे? माझा प्रश्न तोच आहे हा. की 2011 साली सुद्धा माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जागा वॅकंट जात होती. त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, व्हॅलिडिटी नव्हतं, त्यामुळं आम्ही त्या माझ्या भगिनीला त्यावेळेस संधी दिली. 2016ला पण असंच झालं. जो आपण बॅलन्स बघतो त्या वार्डामध्ये कोणत्या समाजाचे जास्त लोक आहेत किंवा त्या समाजामध्ये कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं लागतं, त्या दृष्टीनं वार्ड क्रमांक 4 मधून मुस्लिम आणि प्लस हिंदू अशी वस्ती होती. आपण गोविंद जाधवना इकडे दिला आणि माझ्या भगिनीला या ठिकाणी त्या भागामध्ये ओबीसी इतर नव्हता, त्यामुळे आपण त्यांना दिलं. आता हा 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. त्यांचा अनुभव आहे, त्यांचं जन्मस्थळ औसा आहे, त्यांचं या ठिकाणी दोन्ही मुला मुलींचं या ठिकाणी नोकरी औशाला आहे, त्यांची स्वतःची नोकरी औशाला आहे, त्यांच्या पतीची नोकरी औशाला आहे, त्यांची शेत जमीन औसा शहरात आहे, दुकानं औसा शहरात आहे, 2-3 इमारती या शहराच्या वस्तीमध्ये आहेत. अजून काय पाहिजे आपल्याला? प्रॉपर्टीचं बोलत नाही आहे. मग काय काय हवंय काय तुम्हाला? त्यांचं गाव कोणतं? गाव औसा शहर आहे. परवीन नवाबुद्दीन शेख या जन्मस्थळ औसा आहे. औषधच्या कन्येला हा कुठे Yes. दिलं? थांबा बाबासाहेब, हा रिंगणमध्ये बोलताय तुम्ही आणि प्रामाणिकपणापासून ढळायचं नाही. जर ज्योती बनसोडे Yes. या लातूरच्या असतील यस तर परवीन नवाबुद्दीन शेख या कुठल्या? विषय तुम्हाला थोडा खोला हो जाऊन जा. माझे जे फौजी आहे ते या ठिकाणी माझ्या औसा शाळेमध्ये नोकरीस होते. साधारण 2-2.5 वर्ष झाल्यानंतर, ऐका माझं, 2-2.5 वर्ष झाल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांची निवड केली. आता ते लग्न झालं ताईचं, ते स्थायिक इथंच हे होते, कबूल आहे. पूर्वीपासून होते. आता ह्या अंबाजोगीचा प्रश्न कुठून आला? त्यांचा अधिवास म्हणा तुम्ही, अधिवास हा 30 वर्षापासून 40 इथंच आहे आणि भाऊजीचं पण इथंच आहे. 2.5 वर्ष लग्नाच्या आधी सुद्धा 2.5 वर्ष ते इथंच होते. चला त्या प्रश्नाकडून आपण पुढे जाऊ. सोडा, Yes. काय फार महत्वाचा विषय नाही तो. Yes. लातूर औसा काही मोठी गोष्ट नाही किंवा आंबेजोगाई आणि औसा ती मोठी गोष्ट नाही. हा, yes. विषय विकासाचा आहे. Yes, yes. तुम्ही गुलाल उधळणार आहात. बिलकुल. कशाच्या Sure, sure. बळावर तुम्ही गुलाल उधळणार आहात? आम्ही या ठिकाणी जी कामं केलेली आहेत ते आता या ठिकाणी शॉर्ट मध्ये आपल्याला सांगतो. या शहरामध्ये अनेक अशी कामे केली. आता वेळ या ठिकाणी कमी आहे खूप. कमी आहे हा. आणि मी या ठिकाणी सांगू शकणार पण नाही, परंतु जे मोजके काम आहे आता माझ्या एकूण 3 टर्म मध्ये, म्हणजे 2009 ते 2012, 2015-16ला पण माझ्याकडे चार्ज होता आणि Okay. त्यानंतर 2016 ते 2022 होय, होय. पर्यंत आम्ही जे विकासाची कामं या शहरामध्ये केली किंवा 2005 ते 6 मध्ये उपनगराध्यक्ष पदावर असताना किंवा नगरपालिकेमध्ये एकूण 6 वर्ष या ठिकाणी माझा कार्यकाल उपनगराध्यक्षपदी झालेला आहे. या निमित्तानं मी या शहरामध्ये काय काय योगदान झालेलं आहे सांगितलं पाहिजे. ते या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी या शहरामध्ये एक भव्य असं मराठा भवन या ठिकाणी दिलेलं आहे. मराठा भवन साठी 10 गुंठे जागा दिलेली आहे. आज त्या परिसरामध्ये जो भाव आहे ती 40 ते 50 लाख रुपयाचा आहे. म्हणजे एकूण आम्ही 6 कोटी रुपये या ठिकाणी या मराठा भवनचं व्हॅल्युएशन होतं. त्यानंतर या अल्पसंख्याक बांधवासाठी उर्दू घर दिलेलं आहे, त्याची सुद्धा भव्य इमारत आहे. या शहराला 3 शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही दिले. शॉपिंग कॉम्प्लेक्स भव्य असे, म्हणजे एक बस स्टँडच्या समोर आहे, एक सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला आहे, एक या ठिकाणी आठवडी बाजारला मोठं 100 दुकान आहेत तिथं. असं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही दिलं जेणेकरून या शहराचं उत्पन्न वाढेल. या शहराचा पहिला टप्पाचे कार्यादेश मी दिले, कार्यादेश वर्क ऑर्डर मी दिले. ते काम माझ्या काळात सुरू झाली. पहिला टप्पा म्हणतोय मी, म्हणजे जामा मस्जिद ते रस्ता रुंदीकरणाचा, हा. रस्ता रुंदीकरणाचा, गांधी चौक त्याचं रस्ता काम असू द्या, त्याचं गटार काम असू द्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये जो रस्ता काम झाला मी माझ्या समोर थांबून करून घेतलाय. ओके. आता ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आम्ही जे प्रक्रिया होती आधीची प्रक्रिया पूर्ण माझ्या हातावर झाली. त्यानंतर माझा कार्यकाल संपला तरी सुद्धा आम्ही पाठपुरावा सुरू ठेवला. आणि मंत्रालयामध्ये असं आहे की जो आम्ही सुद्धा पाठपुरावा करतो त्यांनी सुद्धा पाठपुरावा करतो. ओके. आणि शेवटी ते त्याला मंजुरी येते. परंतु ते कसं आहे, त्यांचे सगळे PA ते सगळे मंत्रालयात ओळखी आणि ते इथं कमी राहतात आणि मंत्रालयात जास्त राहतात, मुंबईला जास्त राहतात आमदार महोदय. आणि कोरोना काळामध्ये तर पुण्यातच होते. बरं, ठीक. तर हा विषय जाऊ द्या. 3ऱ्या टप्प्यासाठी सुद्धा या ठिकाणी गैरसमज निर्माण केला जात आहे. आम्ही जलतरणिका स्विमिंग पूल या ठिकाणी केलं, अम्युजमेंट पॉइंट
म्हणजे एक थेट आम्ही तलावामध्ये या ठिकाणी एक अम्युजमेंट पॉइंट केलं, कॅफेटेरिया म्हणजे हॉटेल केलं तिथं वरच्या साईडला. आपण निवांत या ठिकाणी आपल्या काही काळ ते त्या ठिकाणी घालू शकत होता. या शहरामध्ये 6 जिमची आम्ही पूर्ण जिम, ध्यान, योगा केंद्र असं या ठिकाणी निर्माण केलं. आम्ही या शहरामध्ये कचऱ्याचं जे प्रोसेसिंग आहे, कचऱ्या नागरसोगा रोडवरती आम्ही डम्पिंग साईट वरती जे कचरा संकलन केलं जातं त्या ठिकाणी तो कचऱ्याची म्हणजे ते पूर्ण त्याला प्रोसेसिंग हवी असते ते सुद्धा केलं. या शहराला भव्य अशा 3 कमानी आम्ही दिल्या. एक फुलेनगर मध्ये मातंग बांधवासाठी त्यांनी सुचवल्याप्रमाणे ते केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आम्ही महाप्रवेशद्वार केलं. त्यांच्या नंतर शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या नावाने तहसीलच्या बाजूला एक कमान केलं. अनेक रस्ते आम्ही केले. अगदी महाराज गल्लीचा जो अरुंद लहान असा रस्ता होता तो या ठिकाणी आपण बंद खाली अंडरग्राउंड तो रस्ता सुद्धा मला माझं या ठिकाणी भाग्य आहे. भव्य असं मंदिर आहे, ते ऐतिहासिक मंदिर आहे, त्या समोरचा रस्ता सुद्धा मी पूर्ण केला. या शहराला आम्ही हायमा स्लाइडची सर्वात पहिलं आम्ही या ठिकाणी हायमा स्लाइड दिले. यानंतर हे शहर पूर्ण शहर LED मय करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जे नळकांड्या होते, जे लहान सहान पावसाच्या दिवसामध्ये ते खराब होतं ते सुद्धा आम्ही केलं. या शहराला 2011 पर्यंत मी या ठिकाणी 2 समाज मंदिर दिले. एक बसवेश्वर गल्लीतलं आपल्या डोर गल्लीतलं समाज मंदिर, त्याचं उद्घाटन केलं, त्याचं लोकार्पण केलं. त्यानंतर आम्ही भीमनगर मध्ये सुद्धा या ठिकाणी त्या बांधवांसाठी समाज मंदिर बांधलं, त्याचं लोकार्पण मी केलं. या शहराला सर्व समाज घटकाचे स्मशान भूम्या मी बनवले. आज त्यांनी सांगावं मला, आज मी सर्व समाज घटकासाठी, सर्व OBC बांधवांसाठी मी त्यांचे जे स्मशानभूमी होते त्या सर्वांचे कंपाऊंड वॉल शेड काम मी केले. या ठिकाणी माझ्याकडे यादी पण आहे, माझं बुकलेट आज घराघरात आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन बघा, हे आपण काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर्व समाजाचे आपण या लहान लहान जे घटक आहेत मुस्लिम समाजामध्ये त्या सर्वांसाठी आपण कब्रस्तान सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत. या शहरामध्ये तलाव सुशोभीकरण आहे. सुशोभीकरणाचं काम माझ्या प्रस्ताव सुद्धा मीच केला. त्याचे आपण मंजुरी सुद्धा आपणच आणली. या शहराला 4 मोठे तलाव आहेत. एक आपला गावठाण तलाव आहे, त्यानंतर दुसरा समतानगरचा तलाव आहे, तिसरा मुक्तेश्वर आहे आणि चौथा ते लातूर रोडचा तलाव आहे, तो सुद्धा आपल्या हद्दीत आहे. त्यासाठी सुद्धा आपण 12 कोटी रुपये मंजूर केले. माखणी औसा पाणी पुरवठा योजना आहे, त्याबद्दल सुद्धा आपण सेपरेट प्रश्न या ठिकाणी विचारणार आहात, मला माहिती आहे. त्यामुळे त्या प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर देतो. या शहरामध्ये पाईपलाईन बरोबर अनेक दुरुस्तीची कामं होती पाईपलाईनची, ते सुद्धा मी या ठिकाणी केलं. ते म्हणजे माझ्या पहिल्या कार्यकालामध्ये या शहरामध्ये पाटील गल्लीमध्ये जो जाणारा रस्ता आहे, आपल्या जामा मस्जिदच्या आतून जाणारा रस्ता आहे, अशा अनेक त्या भागातले किंवा या भागातले असे अनेक दुरुस्तीचे काम आपण केले. या शहराला फायर स्टेशन, आपण फायर व्हेकल पहिल्यांदा आपण आणली. या समोरच नगरपालिकेच्या समोरच या शहराला पहिली जी आपली आग विझवायची जी गाडी असते ते आपण केलं. अग्निशमन गाडी आपण केलं. या शहराला नवीन टाक्या आपण केल्या. ते जुनी टाकी जमीनदोस्त करून आपण नवीन टाक्या बनवल्या. हे सगळं आपण केलं. यानंतर आपण या शहराला महत्वपूर्ण असं काम केलं तर 2 ट्रॅक्टर आपल्याकडे होते. 10 घंटा गाड्या आपण या शहरासाठी आणल्या. या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम जर घंटा गाडी कोणाकडे आणली असेल तर ती औसा शहरामध्ये मी आणली. ओके. मला काय या ठिकाणी आमदार नेहमी सांगत आहे स्वच्छता नाही, ही नाही. तुम्ही 4 वर्षापासून सत्तेमध्ये आहात. या नगरपालिकेवरती तुम्ही अधिराज्य केलेलं आहे. आपण या ठिकाणी मला सांगायचं, या शहरामध्ये आपला जो वरचा भाग होता म्हणजे ते वडर वस्तीचा बिलाल नगरचा भाग होता, तो जोडण्याचं काम मी केलं. ते कशाने केलं तर 1 कोटीचा पूल आपण त्या ठिकाणी बांधला. हे सगळं आपण काम या ठिकाणी कामं केली. या शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर केलं. कारण आज कोणत्याही नोकऱ्या आज स्पर्धा परीक्षेशिवाय नाही, हे मी जाणलं होतं. आणि या शहराच्या मुलांचे, तरुणांची या ठिकाणी गरज लक्षात घेऊन हे सेंटर बनवण्याचं काम केलं. या शहरामध्ये कारंजे या ठिकाणी होती, लाईटचे कारंजे होती, सेंटरला एक मोठं कारंजे होतं, लहान कारंजे सुद्धा होते. या शहरामध्ये बोटिंग आपण चालू केली. आमचा कार्यकाल असेपर्यंत ही बोटिंग या ठिकाणी चालू होती. परंतु नंतरच्या कार्यकालामध्ये माननीय आमदार महोदय यांनी ही सगळं व्यवस्था खोळंबून टाकलेली आहे. या शहरामध्ये आवास योजनेसाठी 3 एकर जागा
म्हणजे आपल्या किल्ल्याच्या पाठीमागं 3 एकर जागा जी श्रीकांत जिल्हाधिकारी असताना अवघ्या 1 रुपयामध्ये नाममात्र दराने मी मिळवून दिली. या शहराला डॉक्युमेंट आहे, रजिस्टर्ड डॉक्युमेंट आपल्याकडे नगरपालिकेमध्ये आहे. मुद्दा म्हणून या ठिकाणी आमदार महोदय आजपर्यंत त्या जागी कोणतीही आवास योजना आणलेली नाहीत. अशी अनेक कामं आपण या ठिकाणी या शहरामध्ये केलेली आहेत. या उभार आपण सोलार प्लांट, लाईट बिल खूप येत होतं, बरोबर बोला. सोलार प्लांट आपण या ठिकाणी बसलो, या नगरपालिकेवरती बसलो आणि त्या फिल्टर स्टेशन वरती आपण बसवलं, जेणेकरून तुमच्या औसावासियांना या ठिकाणी जे दरवेळेस वसुलीचा तकादा लावला जातो, लाईट बिल लावले जाते, पाणी पुरवठा, या उपर आपण या माझ्या बुकलेट मध्ये माझी अनेक कामं आहेत, हे सगळं तुम्ही नमूद केलेली आहे. वाचले ते लोकांनी, ते बाबासाहेब ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे या शहराला आम्ही हद्दवाढ दिलेली आहे. मित्र, 35 वर्षापासून अनेक आमदार आले गेले, अनेक नगराध्यक्ष आले गेले, सगळे बाता झाल्या, बाबासाहेब कुणी काय केलं या पट्ट्यानं या ठिकाणी हद्दवाढ मंजूर. तुमचा पट्टा फेमस आहे, झालं का आपलं बोलून झालं? बिलकुल बिलकुल. एवढं जर आपण सगळं औषधामध्ये केलं असेल, यस, आता तुम्ही हे सांगत असताना मला असं वाटत होतं स्वतःला की आपण औषध नाही, कुठल्या तरी एका सुंदर अशा शहरामध्ये आहोत, जे पूर्ण शहर स्वच्छ आहे, 4 तलाव आहेत, 4 तलावात पाणी आहे, त्याच्यात बोटिंग सुरू आहे, त्याच्या बाजूला हॉटेल्स आहेत, सगळे गावातल्या महिला भगिनी, छोटी छोटी मुलं तिथं अगदी मस्त भेळ खात आहेत, पाणीपुरी खात आहेत. मीही तिथे एका टेबलवर बसलोय, असा सगळा भास मला होत होता. हे सगळं कुठे आहे सध्या? सध्या मी कोणत्याही गोष्टीला, जर तुम्ही या ठिकाणी 4 वर्ष बंद करून ठेवाल आणि त्याची जर मेंटेनन्स, त्याचं जर झाडू, म्हणजे हे सगळं काही न करता, तुम्ही त्याचं मेंटेनन्स न करता, जर त्याची अवस्था तशीच करून, तुमचं लक्ष कुठं आहे? नुसतं रस्ता गटार. आमदारांनी असे मी जेवढं नावं सांगितली त्यापैकी एखादं तरी त्यांनी काम सांगावं मला. औसा शहराच्या जनतेला सांगावं, रस्ते गटार मध्ये जर तुम्हाला या ठिकाणी काय, कोणत्या तुमच्या कार्यकर्त्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं, 700 कोटी रुपयाची कामं अभिमन्यू पवार औषध करतायत बाबासाहेब. हा, मी तेच सांगतोय. एक भव्य हॉस्पिटल त्याने उभा केलंय बाबासाहेब, भव्य हॉस्पिटल, जो ऐतिहासिक आहे, ज्याची चर्चा मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे. ते कबूल आहे का बाबासाहेब तुम्हाला? भव्य हॉस्पिटल मध्ये माझं सुद्धा योगदान राहिलेलं आहे. सर्वप्रथम आम्ही राजेश टोंपे, या ठिकाणी सकाळची बातमी सुद्धा आहे, राजेशजी टोंपे सार्वजनिक आरोग्य मंत्री होते त्यावेळेस आम्ही हा प्रस्ताव या ठिकाणी त्यावेळेस त्यांना दिला होता. आता झालं योगदान. मित्र, आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, हे ग्रामीण रुग्णालय जे आहे त्याने वारंवार या ठिकाणी औसा शहराला दिशाभूल करत आहेत. हे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते या ग्रामीणला नेत होते. या ठिकाणी हा जो खड्डा पडलाय, मोठा खड्डा पडलाय, ते माझ्यामुळे पडलाय. मी अधिकाऱ्यांना सगळ्यांना तंबी दिली. त्यांच्या फेसबुक च्या ह्याच्यावर तुम्ही बघा, त्यांनी 2 एकर जागेवर भव्य असं हे ग्रामीण रुग्णालय बांधणार. हे ग्रामीण रुग्णालय ग्रामीण ठिकाणी जात होतं. मी माझ्या शहराच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आणि हे ग्रामीण रुग्णालय मी औषधच या ठिकाणी तुमच्यामुळे औषध होते, कबूल करू. बिलकुल माझ्यामुळेच होत आहे. नाही तर मी त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं, जनहित याचिका करणार. तुम्ही त्यामुळे त्यांना खोलवर जावं लागलं. ती इमारत तिथंच या ठिकाणी, म्हणजे त्या तेवढ्या कमी जागेत FSI असतो तो कमी जागेत त्यांना बसवावी लागली. नाहीतर तो 2 एकर जागेवर, तुम्ही एवढी डॉक्युमेंट पण मी सगळ्यांना समोर आणलेलं आहे. बाबासाहेब, तुम्ही एवढी सगळी विकासाची कामं केली तर औसा सुंदरच झाला. आता काही औषध नवा विकास करण्याची आवश्यकता राहिली नाही. यस. आता तुम्ही लोकांना काय सांगताय सध्या? कशासाठी निवडणूक लढत आहे तुम्ही? लोकांना काय सांगताय? कुठल्या कामासाठी तुम्हाला मत दिलं पाहिजे? या ठिकाणी माझं पुढचं या ठिकाणी विजन दिलेलं आहे, कागदावर विजन दिलेलं आहे. मी माझा स्वतंत्रपणे जाहीरनामा सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये अनेक कामं या ठिकाणी नमूद केलेली आहेत. मला मला अभिप्रेत असलेलं जे शहर आहे, मॉडेल शहर आहे, ते करायचं आहे. आणि मागच्या काळामध्ये मला या ठिकाणी सांगायचंय की 5 वर्षापैकी 2.5 वर्ष हे माझ्या कोरोनामध्ये गेले. त्यामुळे त्या काळामध्ये कोणतीही या ठिकाणी मंजुरी होत नव्हती. कोणतीही विकास कामाला करण्यास, सगळ्या कामं करण्यास बंदी होती. आणि त्या उपर
ह्याच आमदार महोदयांनी मला 1 वर्ष अपात्र केलं होतं आणि त्यामुळं मला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे खेळत करावं बसायला लागलं लावलं. तुम्हाला. त्यानंतर मंत्रालय खूप चक्र, त्रास झाला तुम्हाला. म्हणजे हे जाणीवपूर्वक मला की त्यांनी हे सगळं षडयंत्र करून त्यांनी म्हणजे त्या तुम्ही नगरपालिकेचे मंत्री महोदयाला अध्यक्ष करून हे त्यांनी केलं. त्यामुळं आणि मध्यंतरीचा काळ माझे वडील पण आजारी होते, त्यामुळे हे सगळं कारण झाली. त्यामुळे बरेचसे कामं माझ्या हातून राहिली. शेवटच्या 1-2 वर्षात मी जे कामं केली तेच कामं आहेत. या शहरामध्ये मला जे करायचे आल्याबरोबर 18 लॉज बंद करणार आहे. या शहराला 18 लॉजची काय गरज आहे? पाटील साहेब मला सांगा, इथं कुठून बाहेर लोक येते ते? हो बरोबर आहे. कशाला येते? आज 4 राज्यात माझ्या औसा शहराचं नाव खराब झालंय. या 4-5 जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये माझ्या औसा शहराचं नाव खराब झालंय. ओके. आता तुम्ही म्हणसाल हे लॉज पूर्वी होते का? पूर्वी माझ्याकडे 2-3 लॉज होते. मी त्यांना परवानगी सुद्धा या ठिकाणी दिली नव्हती, तरी परंतु मी त्यांना डोळे जाग करत होतो. कारण इथे जे लोक येतील त्या किंवा रस्त्यानं हायवेने जात असणारे लोक असतील त्या सर्वांना या ठिकाणी कुठलाही त्रास होऊ नये. परंतु आज मला विचारायचं आहे आपल्याला, तुम्ही या शहराचे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आणि 18 लॉज हे कशाला या ठिकाणी, कोणामुळे या ठिकाणी आहेत? तुमचं कर्तव्य नाही का आमदार महोदयाचं? 18 लॉज या ठिकाणी माझ्या शहरामध्ये काय गरज आहे? माझ्या शहराचं नाव आज या ठिकाणी खराब होत आहे. औसा शहराच्या विकासाचा विकास नाही, हे माझी साधू संतांची भूमी आहे, ऐतिहासिक वारसा आहे. माझ्या शहराला एक वैभव आहे, ऐतिहासिक किल्ला आहे. माझं शहराचं नाव जर मी इतर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये गेलं, ते औसा शहर माझ्या तोंडून आता निवडणूक आयोगाचं म्हणजे याच्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळं असं काही बोलणार नाही वादग्रस्त. मला त्या भाषेत पण बोलता आलं असतं, परंतु हे 18 लॉज बंद करण्याचं काम मी करतो. ठीक आहे, एवढं सगळं तुम्ही उत्तम काम केलंय. तर शहरामध्ये सध्या एक व्हिडिओ फिरतोय, अफसर बाबा नको रे बाबा. त्याचं कारण असं सांगितलं जातं, तुमच्या भाऊसाहेब तुम्ही जरा मुद्द्यावर उत्तर द्या. तुम्ही गुत्तेदार आहात, तुम्ही स्वतः तुमच्याकडे कोणतंही काम नगरपालिकेचं तुमच्या कार्यकालामध्ये तुम्ही सामान्य गुत्तेदाराला दिलं नाही, तर तुम्ही स्वतः केलं. आणि तुमच्याकडे गुत्तेदारीसाठी लागणारी अगदी त्या थापीपासून जेसीबी पर्यंतची जेवढी काही यंत्रणा आहे ती सगळी तुमची, आणि तुम्ही एक मोठे गुत्तेदार आहात. तुम्ही भाऊसाहेब फक्त गुत्तेदारीसाठी हे सगळं करताय असा तुमचा आरोप आहे. आता काय आमदार महोदयांना म्हणजे आरोप जे हे ते लावत आहे ते साफ चुकीचे आहे. आता तुम्ही महाराज गल्लीचा रस्ता असू द्या किंवा तुमच्या घराकडे जाणारा रस्ता कोण बनवला? साधे प्रश्न आहे. तुमच्या घराकडे जाणारा पूल कोण बनवला? तुम्हाला गुत्तेदाराचं नाव माहिती आहे. आता मला या ठिकाणी सांगायचं, एक संभ्रम निर्माण करायचा. 4 वर्षापूर्वीच्या गोष्टी आता खर तर हे 5 गुत्तेदारी करता की नाही आपल्याला बोलायचं आणखी 5वं वर्ष आहे. माझ्या नावावर त्यांनी दाखवा एक जरी काम निघालं, मी आजच या ठिकाणी माघार घेतो. माझा सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळा पॅनल माघार घेतो. माझ्या नावावर एक तरी काम सिद्ध करून दाखवावं. क्या बात आहे. नुसतं सांगायचं काही तर हवेत सोडायचं. आज मला त्यांना विचारायचं आहे, लातूरला राजीव गांधी चौकामध्ये जे सेंटर आहे सगळे औषधाचे गुत्तेदार कुठले गुत्तेदार आहेत? लातूरचे गुत्तेदार आहेत. ते सगळे काम लातूरून कुठं सेंटर कोण आहे, कुठं काम होते मला सांगता येत नाही का? औसा शहरवासियांना माहित नाही का? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे कसली गुत्तेदारी चालू आहे, काय चालू आहे. मला सांगता अनेक कोटीचे या ठिकाणी, या 600 कोटी तुम्ही सांगता ना, त्यांचा दाव आहे तो. मला तर वाटत नाही तेवढं काय इथं झालं असेल, परंतु जेवढं काही झालं ते लातूरचे लोक येऊन इथं काम करायला, लातूरचे नगरसेवक करायला. हे काय खेळ मांडलाय तुम्ही आणि माझ्यावर आरोप करायचे? चुकीचे आरोप आहेत ते. तुम्ही कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला बाबासाहेब. 90 लाखाचं काम तुम्ही 10 लाखात केलं. तळ्याचे पैसे तुम्ही गायब केले. पाण्यातली बोट तुम्ही फक्त तुम्ही आणि तुमच्या मुलानं फोटो काढण्यापुरती ठेवली, पुन्हा ती गायब केली. आता प्रचंड आहे भाऊसाहेब तुमच्यावर, तुम्ही याचं उत्तर द्या. आता बोटिंग मी दररोज 2 वेळा या ठिकाणी चालू ठेवली होती. बोटिंग साठी एक पास दिला होता आपण, शुल्लक म्हणजे नाममात्र 5 रुपये दराने आपण ते बोटिंग सुरू. कुठे बोटिंग कुठे? ही मेंटेनन्स जबाबदारी त्यांची आहे पाटील साहेब. 4 वर्ष मी नाही. तुम्ही आज मला प्रश्न विचारता की आजही मी त्या खुर्चीवर आहे आणि निवडणुका चालू आहे.
ही गोष्ट मी केलेली- त्याला बांधील नाही. तुम्ही केलेली मी त्याला उत्तर द्यायला सुद्धा बांधील नाही. अहो, तुम्ही तुम्ही डिसेंबर 2021 पर्यंत मला या ठिकाणी औसेकरांना सांगायचंय, डिसेंबर 2021 पर्यंत ज्या ही गोष्टी या औसा शहरामध्ये होत होत्या त्या सर्वांना जबाबदार मी आहे. आणि त्यानंतर आम्ही नगरपालिकेचा आमचं या ठिकाणी नंतर मला काही अधिकार नव्हते. आणि त्यानंतर ज्या गोष्टी झाल्या इसवी सन 22, इसवी सन 23, 24 आणि हे 25, त्या गोष्टी या आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या. उदाहरणासाठी एका फक्त मुद्द्याकडे येऊ. यस शहरातलं जे सांस्कृतिक सभागृह आहे, यस ज्याच्या दुरुस्तीसाठी आपण 60 लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख, 50 लाख. मला माहित हा, हा. नाही, 50-60 हम्म. काय केलं तुम्ही त्या थोडं डिटेल मध्ये सांगू का आपल्याला? हा. आता ते आतापर्यंत कोणीच माझी तुम्हाला एक मिनिटाची विनंती आहे की आजही ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये आहे हा. आणि कुठलाही कार्यक्रम तिथे व्यवस्थित तुम्ही- होत नाही. मी आपली- लग्न जेव्हा मुस्लिम बांधवायचे तिथे होतात, Yes. पावसाळ्याच्या काळात जर एखादं लग्न झालं तर ते सभागृह पूर्णपणे गळतंय. आज पूर्णपणे गळतंय. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. घडतंय म्हणजे मी असेपर्यंत घडलं का? पुन्हा गळलं का? हा मग ते मेंटेनन्स जबाबदारी कोणाची आहे? मी आपल्याला सांगतो, तुम्हाला थोडं डिटेल मध्ये सांगतो. आता वेळ. अजित दादांनी ह्या प्रश्नावर तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी बघितलं, त्याचे सगळे वरचे जे पत्रे आहेत, ते अँगल्स आहेत, रेट माहिती असतील आपल्याला, पण नाही, ते नाही, बदलले. बरं ते बदलले. त्याचं कॉस्ट किती होईल? खालची फरशी आहे, पूर्ण फरशी, पूर्ण वरच्या मजल्याची फरशी पूर्ण बदलले. त्याचे दरवाजे, खिडक्या ते सर्व बदलले. मग त्याच्यामध्ये ते वरचं जे पाणी गळत होतं, त्याच काय असतं कॉन्क्रिटीकरण, हे सुद्धा होतं. नंतर त्याचं पूर्ण गिलावा, जुनी इमारत होती ती पूर्ण गिलावा, ते पूर्ण हे लावून आपलं 50 लाख रुपये पुरले नसेल भाऊसाहेब कामाला. अहो तुम्ही DSR रेट असते, त्याची थर्ड पार्टी तपासणी होते. हो, हा, अच्छा. ही का शासकीय यंत्रणा सर्व अफसरशेखची आहे का? जिल्हा अधिकारी जे ते तपासणी करणारे जे पथक आहे ते अफसरशेखचे आहेत. आपल्याला काय म्हणायचं काय? मला काहीच म्हणत नाही. त्याच्या तुम्ही बाजूला रेट बघा ना, DSR रेट असतं, त्याच्या बाजूला एक TMP complex. लिहिणारा अफसरशेख आहे का? तुम्ही खूप- मला एक विचारायचं, त्यांनी औसा नगरपालिकेमध्ये जे मी काय चुकीचं केलं, औसेकरांना पण सांगितलं की मी जे काही त्यांना वाटलं की मी चुकीचं केलंय. विधानसभामध्ये तारांकित प्रश्न केला, माझ्या अनेक चौकशा लावल्या, सर्व चौकशा शासकीय अधिकाऱ्यामार्फत झाल्या. या सर्व शासकीय चौकशामध्ये या ठिकाणी कोणतंही चुकीचं झालेलं, निष्पन्न झालेलं नाही. 1 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. त्यांनी साधारण 7 ते 8 विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न करून चर्चा घडवून आणली, तरी सुद्धा त्यांना काही मिळाले नाही. अनेक पत्र दिले त्यांनी माझ्या विरोधामध्ये, अनेकदा अडथळा आणला. अच्छा, हे सगळं करून सुद्धा चौकशी आणते. काही चुकीच झाले. मी लॉ केलेला आहे, विद्यापीठामध्ये 3रा आहे मी. डॉक्टर आहात तुम्ही, PhD केली PhD पण आहे. त्या सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला तुम्ही एक शॉपिंग कॉम्प्लेक्स केला. आणि तुमच्यावर आरोप आहे की काही नागरिकाला तिथला गाळा न देता सगळे तुमच्या पाहुण्याला वेळेला देऊन टाकले. आपल्याला या ठिकाणी एक पुन्हा हे जे चुकीचं मला म्हणण्यापेक्षा जनतेला या ठिकाणी सांगतो की मोठमोठ्याले बोर्ड लावले होते पूर्ण शहरामध्ये की ऑनलाईनची डेट, ऑनलाईन तुम्ही निविदा भरू शकता. टेंडर काढलं होतं. मोठ्या मोठ्या ते पुण्यनगरी, लोकमत, एक पेजच्या जाहिराती होत्या, त्या अर्धा पाण्याच्या जाहिराती होत्या. त्याच्यामध्ये गाड्याचे क्रमांक होते, गाड्याची रक्कम होती आणि तुम्ही किती रक्कम कोट करता. अफसर शेख बिकार छोट आहे का? अफसर शेखनं भरलं असेल किंवा त्याच्या नातेवाईकांना भरला असेल, बोलीमध्ये गेलं असेल ते त्यांच्या नाव. त्याच्यामध्ये असं प्रक्रिया होती की जर समजा तुम्ही 100 रुपयाची बोली लावली, लगेच तुम्हाला SMS जात होता मोबाईलला, 100ची बोली आली. लगेच दुसरा समजा तुम्हाला जर कोट करता आला 110 रुपये, तर 110 रुपये कोट करू शकता तुम्ही. हे 110 झाला. पुन्हा 110ला तुम्ही अजून तुम्हाला म्हणजे हे लिलाव बोली मध्ये जी प्रक्रिया असते, ऑनलाईन बोली आहे, शासकीय ई प्रोक्युरमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ते पूर्ण प्रक्रिया असते, ऑनलाईन प्रक्रिया असते. यात माझं काय? मी अफसर शेख म्हणून त्या खुर्चीवर बसून एकही गाडा कोणाला देऊ शकत नाही. हीच प्रक्रिया आपल्या प्लॉटिंग साठी पण होती, ते पण मी स्वतःहून सांगतोय तुम्हाला.
जाहीर लिलाव होता साईट अँड सर्व्हिसेस माझ्या मंगलकराच्या पाठीमागे. सगळे औषधाचे लोक होते ना. श्रीशैलापाचे प्लॉट आहेत तिथं. आपले अनेक लोकांनी आता मोठमोठ्या लोकांनी घेतले. मी पण, माझे पण आहेत. मी पण घेतला. मी टॅक्स पे करतो. माझ्याकडे मी नोकरीला आहे. माझे सगळे घरची नोकरीला आहे. मला शेती आहे. मला या ठिकाणी माझा ऊस लावलेला आहे. मला काय म्हणजे अजून तरी माझ्या अल्लाहच्या आशीर्वादानं हरभरा आहे. अल्लाह के फजलो करम से मेरे पास अच्छा सब है. कुछ है. अच्छा है. और मैं कुछ भी नहीं कहा. तुम्ही वडिलांनी मला 7 पिढ्या बसून साहेब, तुम्हाला तुमच्या वडिलांचे हे आमदार साहेब सांगत असतात हे असं करताय, ते कसं लहान लहान काम करताय, हे करतायत. तुम्ही काय करता, मी कशाला खोलात जाऊ. आता हे बोलणं योग्य नाही. त्यांची जे भाषेचा स्तर आहे जो आहे की अरे तुरीची भाषा, वैयक्तिक सकाळी उठत नाही, 2 वाजता उठतय, 4 वाजता झोपतय, हिरवा साप आहे, अजगर आहे, अजगरचा विळखा घातलाय तहसीलच्या समोर शासकीय कार्यालयामध्ये. मला कधी अफजल खान म्हणणं, कधी मुघल म्हणणं. ही काय भाषेचा स्तर आहे, संस्कृती आहे, औषधाची सभ्यता आहे. हे कुठे नेऊन आपण विकासावर बोलू. नाही, मी हे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सभांमध्ये बोला बाबासाहेब. नाही, औषधाच्या आमदाराने औषधाच्या मला ते वाईट बाबासाहेब सांगितलं. बाबासाहेब यस, अभिमन्यू पवारांनी औषधाच्या विकासाला गती दिली का नाही दिली? कशाची गती दिली? लातूरच्या गुत्तेदारानं गती दिली बघ. ते विषय सोडा, ते गुत्तेदारीचं मी बोलत नाही. तो मुद्दा संपला आपला. यस, अभिमन्यू पवारांनी बसवराज पाटलाच्या नंतर अभिमन्यू पवारांनी औसा शहर आणि औसा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम केलं का नाही केलं? नाही, बसवराज पाटील साहेबांनी या शहराला म्हणजे वेगळं असं रूप दिलं होतं. त्यांनी या शहराला म्हणजे चांगल्या इमारती दिल्या, देखण्या इमारती. अभिमन्यू पवार कमी देत आहेत. बघितलं एसटी स्टँड कसं उभा केलंय? कशा काय करायचं? माझं शहर जुनं शहर बोस पडलाय. औसेकरांना मला सांगायचंय हे बस स्टँड तुम्ही कशाला नेला, आणि हे जे खाली एसट्या येऊ का 4 दिवस आता 3 तारखेपर्यंत ही एसट्या येतील आणि ते पण बंद होतील. आणि ती जागा काय करणार मला आधी हद्दवाढ तुमच्या काळात ही जागा जुन्या बस स्टँडची जागा, तिथे एक खडा पडला नाही. तिथं मॉल करायचंय ना. हद्दवाढ तुमच्या काळात झाली? बिलकुल माझ्याकडे. का केली हद्दवाढ तुम्ही? हद्दवाढ ही 35 वर्षापासून प्रलंबित होती. तुम्ही केली. तुमचं अभिनंदन केलं. मी वर्तमानपत्रात लिहिलं तुमच्याविषयी. यस, का करावी लागली हद्दवाढ? हद्दवाढ आपल्याला करावी लागली कारण आपल्या शहर मोठं होतं. कुमारस्वामी शहर मोठं होणं, शहराचा विस्तार वाढणं. मग समतोल विकास करायचा नाही का तुम्हाला? थांबा आपण मुद्दा तुमच्या मुद्द्या नाही तुम्ही जर प्रश्न मला लक्षात आला, परंतु समतोल विकास व्हायला हवा. शहरामध्ये जुना गाव माझा आज या भागामध्ये 500 रुपयाचं स्क्वेअर फूटच्या आत रेट आहेत आणि तिकडे बघा 3000च्या वर गेलंय. आज तुम्ही इमारतीसह या भागामध्ये 300-400 रुपयाचे रेट झालेत. खूप छान बाबासाहेब. कोणी यायला तर नाही. तुमच्यामुळे व्यापार सुद्धा आज माझे व्यापारी पडून आहेत तिथं. कोणी ग्राहक येत नाही. अच्छा, हे सगळं अभिमन्यू पवार साहेब जबाबदार आहे त्याला. ओके. तुमच्यामुळे औसा शहर सुधारलेलं आहे. हद्दवाढ सुद्धा आपण साहेब तुम्ही केली. तुमचं अभिनंदन आम्ही वर्तमानपत्रात लिहिलं. अनेक माझ्या पत्रकार मित्रांनी लिहिलं. बाबासाहेब, हद्दवाढ फक्त पूर्व आणि उत्तर इकडच का झाली? जिकडे तुमची प्रॉपर्टी आहे करोडोची तिकडे का नाही झाली? दक्षिणेला का नाही झाली? जिथे तुमचं कॉलेज आहे, घर आहे, शेती आहे, प्रॉपर्टी आहे, प्लॉटिंग आहे, का टाळलं तुम्ही ते? मी बरेच आपले इंटरव्ह्यू ऐकत होतो, आमदार साहेबांचंही ऐकत होतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल अडचणी होता. त्यामध्ये हायवे प्रमुख अडचण होती. हायवेचा ब्रिज होता. आणि मी ज्या ठिकाणी माझं एक घर आहे, माझे घर इकडे पण आहेत. तुमच्या सगळ्या प्राध्यापकांची घर आहेत तिकडे. माझी बिल्डिंग तिथं पण आहेत. नाही, तुमचा तो सगळ्या एक माझं जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूला 2 माझ्या बहिणी आणि नाही, तुमचा विस्तार मोठा आहे. तिथं 5-6 आहेत. प्रश्न हा आहे की दिशाभूल करणारं त्यांचं काम आहे. तिथं घरच वस्ती नाही, तिथं घर सुद्धा नाही. आता राहिला प्रश्न कॉलेजचा. कॉलेज कुणासाठी आहे? ते या शहरासाठीच, या शहराच्या मुलांसाठी, तुमच्यासाठीच आहे कॉलेज. तुम्ही तुमचा उद्देश काय मला सांगा? कॉलेजचं टॅक्स वाढवणं आमचा कशा काय उद्देश काय असेल त्यांचं? चारी बाजूला वाढलं पाहिजे बाबासाहेब. जर त्या ठिकाणी आता 150 रूम्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स लावून काय होणार आहे? मी फीस वाढवू का?
मग फीस वाढवू टॅक्स भरण्यासाठी. मला कोणतंही शासकीय अनुदान या टॅक्स साठी मिळत नाही. ते पूर्वी मिळत होतं 20-25 वर्षापूर्वी. कोणतीही पाणीपट्टी साठी सुद्धा शासन अनुदान देणार, तर सगळं बंद झालंय. पगारातून टॅक्स संस्था चालवावे लागले. आता खूप अडचणी दिवस आहे. खूप मला खडूसाठी सुद्धा पैसे नाहीत खडूसाठी. तर हे करून काय होणार? तिथे 5-6 घर आहेत, वस्ती नाही तिथं, काय करणार? काय कशासाठी घ्यायचं? ओके. आणि घेताना पूर्ण सर्वे नंबर आपल्याला घ्यावा लागतो. सर्वे नंबर फार दूरवर नागरसोगापर्यंत होता. ते मोठा सर्वे नंबर होता. पिण्याच्या विनाकारण कशाला घ्यायचं? लक्षात आलं लोकांच्या. पिण्याच्या पाण्यावर थोडस बोलूया. माकणीचं पाणी औषध आणलं कोणी? माकणीचं पाणी त्यावेळेस त्यांनी विधानसभेच्या निवडणुकी आधी ते त्यावेळेस पीए होते. त्यावेळेस त्यांनी त्याची पूर्ण जे डीपीआर असतो अनेक वर्षापासून ते काम होत होतं. आणि बसवराज पाटील साहेबांनी आरक्षण पण केलं होतं. काय खोटं बोलायचं नाही आपल्याला, जे आहे ते आहे. ते त्यानंतर ते पूर्ण डीपीआर करेक्शन टेक्निकल सँक्शन सगळं आपण केलं. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही औसा शहरामध्ये आपण सर्वांनी आंदोलन केलं. तुम्ही पण होता, केलं की नाही? हो केलं. संभाजीबाई आले की नाही? पालकमंत्री होते, शब्द दिला, उठवलं. ते कोणा विजय घाडगे साहेब त्यांना उठवलं, शब्द दिला, त्यांचाही रोल होता. आपण एकूण सगळेच या ठिकाणी आपल्या शहराला पाण्यासाठी एक मोठा संघर्ष झाला. सगळेजण प्रयत्न करत होते. मी पण आता माझं कर्तव्य म्हणून प्रयत्न करत होतो. अभिमन्यू पवार साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या या मागणीला, तुमच्या आमच्या सगळ्याच्या या प्रयत्नाला प्रत्यक्ष पैसे देण्याचे, मंजुरी देण्याचं काम, हे प्रयत्न आपण सगळेजण करत होतो. ते समजा एखादा जीआर निघाला, कागद निघाला, ठीक आहे, किती खोटं निघालं. ते निवडणुकीच्या असे अनेक जीआर निघाले. दुसरा प्रश्न नाही, मला पूर्ण करू द्या. निवडणुकीच्या आधी हे सगळे जीआर निघाले, परंतु म्हणजे त्यांना पुढे त्याचा फायदा व्हावा म्हणून केलं असं. परंतु हे सगळे जीआर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे साहेब सरकार आलं त्यावेळेस 5 डिसेंबर 2019 रोजी हे सर्व रद्द झाले, स्थगित झाले. त्या कागदाची काय किंमत मला सांगा? ठीक, त्या कागदाची काय किंमत? हे सगळं नव्याने करावं लागलं मला. तर आणि अजितदादा त्यावेळी उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, पुन्हा पुनर्जीवित केली. त्याला 50 कोटी रुपये मी आणले. त्याच्यानंतर 6-7 कोटी रुपये परत त्याच्यामध्ये कमी होते. ते आपण या ठिकाणी ऑनलाईन बैठक घेतली या जानेवारी 2021 ला, त्यामध्ये मंजूर झाले. हे सगळं आपण केलं. हे जर तुम्ही मंजूर केले होते, परंतु ती योजना रद्द झाली ना. कशाला तुम्ही स्वतःच उद्वून घेत आहे? हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे युवा नेते सुलेमान शेख तुमचे कोण लागतात? मुलगा आहे. मोठ्याने सांगा. मुलगा आहे, काय अडचण आहे? तुमचा मुलगा आहे. तर अभिमन्यू पवार साहेबांनी पिण्याच्या पाण्यासाठी 45 कोटी रुपयाला मंजुरी दिली, माकणीच्या पाण्याला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या तुमच्या नगरसेवकांनी आणि तुमच्या सुपुत्रांनी अभिमन्यू पवारचा सत्कार केला का नाही? केला होता. आता मी म्हणतोय ना, परंतु ते टिकलं का मला सांगा ना. केलं आम्ही सत्कार, पण त्याचा काय फायदा झाला? ते टिकलं नाही ना. तुमचं सरकारचं आलं नाही. पुढं महाविकास आघाडी सरकार त्यांनी रद्द केलं, काय फायदा? महाविकास आघाडीत असताना बसवराज पाटलाच्या विरोधात तुम्ही अभिमन्यू पवारला मदत केली का नाही? नाही केली. ते म्हणले आमचे मित्र होते, खूप मदत झाली त्यांची म्हणून. नाही, तुम्ही मुलाखत ऐकली नाही का त्याची? ते कसं आहे, आता सांगणारे सांगतात, पण तसं काय नाही. मी माझ्यानं जेवढं होईल तेवढं. पण ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इन्कम्बन्सी झाली. इन्कम्बन्सी मुळे ते तुम्ही महायुतीमध्ये आहात का नाही? महायुतीमध्ये आहात का नाही? किती दिवस आहात? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 आपण अभिमन्यू पवारांना मदत केली का दिनकर मानेला मदत केली? अभिमन्यू पवार केली का? केलं, तन धनाने केली. हे कसं आहे, आता हे कसं आहे, कुठे बी ह्यांचा फायदा दिसला ना, हे लगेच पलटी मारायचे. त्यांना इथं काहीतरी मोठं गबाळ वाटतंय का की ते आता काय जरा मित्राला विसरले. ठीक आहे, तुम्ही दोघं मित्र आहात ना खरं म्हणजे? साहेबांचे कसं आहे, साहेब अभिमन्यू पवार साहेब स्वतः चांगले आहे. त्यांच्या आजूबाजूला ते राऊंड झाले ना, गाडीत बसल्यावरती एक राऊंड, गाडीच्या बाहेर आल्यावर ऑफिस मध्ये एक राऊंड, घरी गेल्यावर सुद्धा काय तेच लोक हे सतत कानात काहीतरी बोलून हे म्हणजे सामान्य भाजप कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले. 11 प्रभागामध्ये एकूण तुमचे
23 उमेदवार उभे आहेत Yes. आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, बरोबर आहे? येस, हीच आहे ना बेरीज? 11 बाबा 11 दूनी 22 आणि 23 23. आणि एक नगराध्यक्ष Yes. 24. हम्म. नगराध्यक्ष पदावरच म्हणजे नगराध्यक्ष कोणाचा निवडून येणार? आमचं ते मोठ्या फरकाने येणार आहे, आकडा सांगणार नाही, सगळे पोते आताच ओपन करणार नाही. आता 2-3 दिवस थांबा, नाही तर ते कसं आहे ते परत पॅचअप करतील म्हणून काही गोष्टी बोलायचं नाही. किती नगरसेवक निवडून येतील? ना 19+ आज तेच सांगतोय. नाही आणलं तर असं बघा, तेवढे बरोबर येतील, त्याच्यावरच येतील. ओके ओके. आता हवा बघा ना कशी, इकडं तिकडं सगळीकडं पाठी तिकडच्या भागात. मुस्लिम समाजातून तुम्हाला एवढ्याला खूप मोठा विरोध होतोय आणि तुमचेच लोक कशाला विरोध होतोय? काय भारतीय वाईट जनता केलं पार्टीमध्ये जाऊन उमेदवारी घेऊन उभे आहेत. कोण? बाबासाहेब, कोण? एक ऐतिहासिक निवडणूक आहे की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी बरोबर हा. 7 मुस्लिम कार्यकर्त्यांनी उमेदवारी घेऊन तुमच्या विरोधामध्ये लढत आहेत. मी 11 हिंदू बांधव माझे त्यांना उमेदवारी दिली, ते नाही सांगत तुम्ही, ते नाही सांगत. 11 माझे हिंदू बांधव, आज 3 मराठा बांधवांना मी उमेदवारी दिली, त्यांनी 1 मराठा बांधवाला उमेदवारी देऊन त्याला पाडण्याचं काम करीत आहेत. ओके. त्याचं जे मूळ वार्ड आहे ते सोडून दुसऱ्या वार्डात टाकलं 3 त्याला. नंबर का? 3 नंबर 2 नंबर आणि 7-8 मध्ये ते आता नाव घेत नाही, पण तो 7-8 मध्ये काय ते किती कष्ट. आता ते पण माझे मित्र राहिले हो, मला पण त्यांचं लय वाईट वाटलं ज्या दिवशी मी अर्ज भरून बाहेर आलो ना, त्यांचं उमेदवारी नाही असले कळल्यावर किंवा छाननीमध्ये. मला ते माझे विरोधक आहेत, मला माहित आहे. तुम्हाला वाईट वाटलं त्यांचं? वाईट वाटलं हो पाटील साहेब, खरं सांगतो. हा. हे असं नाही व्हायला पाहिजे. परवीन बाजी अहो, किती कष्ट होते त्यांचे, रात्री कधी फोन करा, लोकांच्या मदतीला होते ते, परवीन आणि हे बाहेरून येऊन आमचं भविष्य डिसाईड करायला आले. परवीन बाजी नगराध्यक्ष झाल्यानंतर उपनगराध्यक्ष कोण? अफसर बाबा की दुसरे? नाही, आता मी जो प्रयोग माग केला होता तो करण्याच्या विचारात आहे. का तुम्ही स्वतःच होणार उपाध्यक्ष पण? मला कसं आहे, आता खरंच पाहता मी आता जिल्ह्याच्या राजकारणात आहे, राज्य अल्पसंख्याक आयोग मध्ये आहे, आणि त्यामुळं मला भावी आमदारात नसत. कालच्या सभेमध्ये श्रीकांत म्हणाला की आता तुम्हाला विधान परिषदेवर माझी मागची संधी हुकली थोडा, परंतु दादांच्या नजरेमध्ये आता 248 तुम्हाला इथे नगरपालिका. छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही अजित पवारांचे खूप घनिष्ठ मित्र आहात, Yes. किंवा दादांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हो, हा, गेल्या 20 वर्षापासून तुम्ही 25 वर्षापासून राजकारण करताय. अत्यंत पदवीधर आहे, हुशार आहे, विद्वान आहे, चालाक तर दुनियाचे आहे. तुमच्या इतके चालाक तर कोणाला नाही. हे 4 लाख सगळं पत्ते यांनी सोबत केलं माझे. तर पुढे आपण जरा विधान परिषदेवर जावं, आपण आमदार व्हावं. नाही नाही, निश्चित. हा? अहो, काय आपण दिवसांनी मंत्री व्हावं. मी नगराध्यक्ष नाही, म्हणून बघू नका. का तुम्ही नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून मध्ये आमच्या जनतेला माझे हात जोडून विनंती आहे. हा. मी या ठिकाणी तुमचा औसा शहराचा एक भविष्याचा या ठिकाणी भलं नेता, करण्यासाठी, भलं करण्यासाठी. निश्चितपणे दादा मला या ठिकाणी आमदार करणार. आमदार म्हणून भविष्यामध्ये विधान मंत्रिमंडळात जाल तुम्ही, आता तुम्ही विधान अल्पसंख्याक आहात. परिषदेवर संधी देतील असं नेतृत्व या ठिकाणी आपण जपा, एवढी विनंती आपल्या सर्वांना आहे. ते आता अभिमन्यू पवार यांना आपण आमदार केलातच, ते त्यांच्या जागी योग्य होतं, आपण आता ते केलं. आता खालचं जे नेतृत्व उभारू पाहतंय ते आपण या ठिकाणी जपावं, एवढी विनंती राहणार आहे. त्याचबरोबर त्यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत त्याबद्दल मला 1-2 शब्द बोलू द्या. सभ्यता ठेवून बोला. सभ्यता ठेवूनच बोलतो साहेब. ते आता त्यांनी जे क्रीडांगण समाजावर आरोप लावलेला हा, आहे त्याचा तो योग्य खुलासा करा. हा, क्रीडांगण साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली थेट कमिटी होती. ती कमिटी त्यावर पूर्ण देखरेख करत होती. ती आता त्यांनी म्हणत होती अफसरने स्वतः खरेदी केली. दाखवा ना 7-12 कुठं आहे असेल ना तुमच्याकडे. अफसर शेखनं खरेदी केली म्हणलं जा ना तुम्ही. अफसर शेखला आहे भरपूर, वडिलांनी माझ्या भरपूर करून ठेवलंय. काय करू बाबा. हा, पण त्यांनी- मला काय गरज नाही असं या लहानसण याच्यामध्ये पडायची. तुम्ही ती खरेदी केल्याचा आरोप आमदारांनी केला नाही माझ्या माहितीप्रमाणे. 10 वेळेस भाषणात सांगत आहे. तुम्ही केवळ आतापासून नाही, 3 वर्ष 14 रद्द केला तुम्ही तेवढा. तुम्ही 4 वर्षापासून 2022 ते 25 पर्यंत काय केलं? काय जमीन खरेदी केलंय? विधानसभेला बोलला की ते अगतपूर रोडवरती मी ती जागा घेत आहे. काय झालं? वर्ष झालं ना. आता काय केलं तुम्ही? कशाला काय येडात काढताय आम्हाला? ते नंतर सीसीटीव्ही बसवतो म्हणले. कुठे आहेत ते डबडे? माझ्या माय बहिणी सकाळी सकाळी लवकर उठतात आणि त्यांना अंधारात ते उठतात. ते सीसीटीव्हीची नजर उगाच मारायचं, काहीतरी इलेक्शन मध्ये यायचं, काहीतरी लोकांना असं म्हटलं बाबा. आर कधी बसवणार? 16 कोटी आणले, एवढे कोटी आणले, आर कधी बसवणार हे सांगा.
तुम्ही पण बसवले होते ना, भगवान समाजाला तुम्ही वायफाय बसवला ना साहेब. तिथं आहे एकच आहे ना का आपलं तेवढं? पोलीस स्टेशनला सगळं कंट्रोल रूम आहे त्याचं. वायफाय कुठे आहे? वायफाय बसवलं होतं तुम्ही आता उद्घाटन केलं शहरात. मोबाईल मध्ये आला ना साहेब सगळ्यांचं, म्हणून ती आपण बंद केलं. हा, त्याचं लय जोरात तुम्ही उद्घाटन केलं होतं. केलं होतं, झालं पण CCTV पण बसवले तुम्ही. सीसीटीव्हीचं कंट्रोल युनिट आहे ना इथं हा. आपल्या पोलीस स्टेशनला आहे. आणि CCTV कुठे आहेत? सीसीटीव्ही आहे ना साहेब, तुम्ही एकदा चालून बघा. आपण जाऊ, माझ्याकडे फोटो आपण पण आहे. जाऊ, जाऊ, ते जाऊ. मीच प्रशासकीय चला, मान्यता ठीक आहे. चालली. भाऊसाहेब, आता एक मुलाखत शॉर्ट खूप- मध्ये खूप साहेब, लांब आहे. शॉर्ट हे भगवान साहेबाचा, भगवान समाजाचा जो त्यांनी सातत्याने दिशाभूल करत आहे की Okay. भगवान स्वामी जमिनीमध्ये मी अडथळा आणला आणि ती जमिनीला व्यवस्थित दिली नाही. 2021 या एंडला माझा पूर्ण कार्यकाळ संपला. त्याआधी 2 वेळा या ठिकाणी मी त्याची निविदा काढली, सगळं प्रोसेस केली, कागदपत्र म्हणजे त्यांच्याकडून रिस्पॉन्स आल्यामुळे राहिलं. त्यांनी 2022 ते 2025 पर्यंत काय केलं तुम्ही करू शकला असताना? गोट्याकडे लोक ओके. हा नगरपालिकेत काय केलं? आता हे चुकीचा आरोप लावते त्यांनी. ते परत वक्फ बोर्ड मध्ये मी तक्रार केली, म्हणले मशिदी समोरचे रस्ते विस्ते सगळे जे होते, दर्गा मशीद सगळे ते म्हणजे मी होऊ दिले नाही. ते पण आरोप माझ्यावर लावत. माझा कुठलाही अर्ज नाही किंवा औसा शहरामध्ये कोणी या ठिकाणी तशा प्रकारचं कोणताही अर्ज दिलेला Okay. नाही. उलट तुम्ही विधानसभेनंतर चिडून हे सगळे कामाचे टायटल बदलले, दुसरीकडेच नेले. बरोबर. त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. चला, ठीक हे आहे. सगळं जनतेला येड्यात काढण्यास काम आहे. औसा शहराची MIDC त्यांनी 1 इंच सुद्धा विस्तार केलेला नाही. ती MIDC त्यांनी दूरवर 30 किलोमीटर अंतरावर नेली. ते सुद्धा चुकीचं आहे. माझ्या तरुणांचा रोजगार इथं विस्तार कुठे करायला हवा होता? त्यांच्या प्लॉटिंग कडे तिकडं ते भाजपच्या लोकांची प्लॉटिंग आहे तिकडं. ते प्लॉटिंग वाचवण्यासाठी सगळं खेळ आहे. ते तिकडे नेली. 600 एकर आमच्यापेक्षा मोठी. बरोबर. त्याच्यानंतर तहसीलचे माझे 48 गावं आहेत. ते 48 गावं तोडलेस. माझ्या वैभवामध्ये जे मोठं असं काम आहे, जे माझी तहसील आहे, त्या तहसीलचे 48 गावं तोडले. आता 87 गाव आहेत त्याला. तर माझे व्यापार कमी होणार नाही का? हे 2-3 वर्षांनी परिणाम होतील, आता दिसणार नाही. टॅक्स वाढ त्यांनी केली या शहराची 4 पट. मोठा ड्रोन आणला बघा, असा मोठा हातभर, एवढा मोठा ड्रोन आणला, वरून फिरवला शहराच्या सगळं इंच न इंच बरोबर पट्टी लावून एकदम वरून ड्रोन मधून याने ते सगळ्यांची मोजमाप घेतली. काम करायचे कशाला करायचे? लय भारी शहर आहे का? मोठं शहर आहे का एवढं? अहो कशाला लावता? असं गोरगरिबाच्या नादी लावून दाखवतं ते सगळे 2 तारखेला गोरगरीब काय करतील आता. ठीक आहे, पुढे. हे ड्रोन लावून त्याने हे केलं. मला त्याने म्हणजे हे कुठं भेटत नाही, करत नाही, हे असं सुद्धा आरोप लावले. आणि मी अवेलेबल होत नसतो असं त्यांनी. मी टपरीवर दिसतो, हॉटलात दिसतो, रस्त्यावर दिसतो, कुठेही दिसतो. किती वाजता? कधीही असतो, कधीही असतो, एनी टाइम, दिवसा का रात्री? एनी टाइम साहेब, कधीही या. बरं. आता शेवटचं म्हणजे ते माझ्यावर मोठा गंभीर आरोप लावलाय साहेब. तिकडे हिंदू वस्तीत गेले की बोलायचं सगळे मुसलमानाची कामं केली म्हणते. आता काय व्हिडिओ लागले त्याच्यामुळे मला पण लक्षात येऊ लागलंय. सगळे जण ते बघते, ते काय म्हणते की पूर्ण सगळे जे कामं केली हिंदू वस्तीमध्ये कामं केली, मुस्लिम वस्तीमध्ये कामं केली, हिंदू वस्तीत खडा टाकला नाही. इधर आए बोले ये कौम के लिए कुछ भी करा नहीं, बोले कौम के लिए खतरा आहे बोले इधर आने के बाद. अच्छा. इधर अल्पसंख्याक बहुलो भागात आले की इकडं असं म्हणायचं. मग नेमकं काम कुठे केली मी हे तरी सांगावं त्यांनी. माझ्या काळात जे काही कामं झाले असतील ते कुठं केली? या शहराला आम्ही जो उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी, तो या ठिकाणी सुशिक्षित आहे, या ठिकाणी अनुभवी आहे. आता त्या उपर जर नवखा उमेदवार या शहराला मिळाला तर ते फार 2 वर्ष तर त्यांचे असेच जाणार आहेत. या शहरामध्ये मूळ ओबीसी होते, त्यामध्ये लिंगायत समाज पण मूळ ओबीसी होते, आपलं जे माळी समाजामध्ये होते. माळी समाजामध्ये भाजपचे जे लोक आहेत, माझे भाजपचे जे घराणं राहिलेलं आहे, त्यांनी चिवडा काऊन काम केलं साहेब त्यांच्यासोबत. त्यांच्या मुलीला तिकीट द्यायचं होतं. नाही साहेब, मी बघितलंय. मी तसा काय सगळंच राजकारण करतो असं नाही. प्रचंड काळजी तुम्हाला आहे अफसर बाबासाहेब. यामध्ये या शहरामध्ये अनेक माझे ओबीसी बांधव होते, साठी समाजाचं होतं माझ्या चांगलं नेतृत्व या शहरामध्ये. त्यांना का उमेदवारी दिली नाही तुम्ही? मूळ ओबीसी नाहीत का ते? बाबासाहेब, परवीन बाजीशिवाय तुमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीत एक पण ओबीसी नव्हता का? इतर समाजाचा एकही लायक मनुष्य शहरामध्ये नव्हता का? मी फक्त तुमची बहीणच होती का? मी आपल्याला यादी पण उत्तर दिलेलं आहे. आता द्या.
10 वर्षाचा अनुभव झालेला आहे. ते नगरपालिकेत त्यांना सगळ्या लोकांचं गोष्टी बोलायला खूप आपलंच त्यांना सगळं माहिती आहे नगरपालिकेचं. ओके ओके ओके. अनुभवी तुमच्या आहे. कुण्याच नगरसेवकाला काहीच माहित नसतं, सगळं अनुभवी. तुम्हीच कारभार करता. नाही, नाही. तसं नाही. तुमच्या एकाही नगरसेवकाला समजा आता बी निवडून आले हा 23 अहो, या शहराला सर्वात पहिलं मराठा समाजाचा नगराध्यक्ष देण्याचं काम मी केलं. प्रभारी प्रभारी मी दिलं. बरोबर आहे. उपनगराध्यक्ष पहिल्यांदा मी केलं. तुम्ही ऑर्डर काढायची. तुम्ही काय फक्त नावाला सांगता कामाची मराठा order तुम्ही- समाजासाठी लोकांना बोलू या ठिकाणी भडकवण्याचं काम तुमचं चालू आहे. कामाची ऑर्डर मराठा समाजाचे कामाची ऑर्डर तुम्ही काढायची आणि बिलावर सही त्यांनी करायची. अहो काय तुमची बिला method आहे का? काय नाही, एक तरी बिल माझ चुकीचं निघालंय का सांगा. ओके ओके ओके. असं काय होत नसतं. हे भाऊसाहेब, काय दरवेळेस भाऊसाहेब, त्यांनी सांगत आहे हे बिल काढत होता करत होता. थर्ड पार्टी रिपोर्ट असते त्याला, ही निवडणूक चेकिंग जी आहे, असते. भाऊसाहेब, ही निवडणूक आहे विकासावर होते की जातीवादावर होते? आता त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये ते त्यांना आता वाटत आहे की आता हे जरा काय होत नाही. आपला जो म्हणजे जेवढं आपल्याला अपेक्षित होतं तेवढं काय त्यांना साध्य करण्यामध्ये यश येत नसताना त्यांच्या लक्षात आल्यामुळं आता ते हे जातीचं गणित जे ते मांडत आहे तुम्ही कशावर लढताय? अतिशय चूक आहे. तुम्ही कशावर लढताय? विकासावर लढताय पूर्णपणे? हा? विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे विकासाचे जाताय? मुद्दे घेऊन लढतोय आणि मला तुम्हाला अनएक्सपेक्टेड रिझल्ट देणार आहे 3 तारखेला. हो हो. बघा या पूर्ण पट्ट्यातून माझे नगरसेवक दिसते. काय बात आहे. हा या ठिकाणी तर आपल्याला सांगतो. हिंदू फक्त पट्ट्यात नाव सांगत नाही, फक्त वार्डचे नंबर सांगत. भाऊसाहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊ. येस. नगरपालिका निवडणूक 2025च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्ह्यातमधले एक प्रमुख जिल्ह्याचे नेते अजित पवार गटाचे म्हणून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख म्हणून या Yes. शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून या शहरातल्या जनतेला तुम्ही आता शेवटचं काय आवाहन करणार? मी एकच सांगेन, माझ्याकडून 10 कमीचे होतील, परंतु तुमच्या संकटामध्ये जसं आमदार महोदय कोरोना काळामध्ये पुण्याला गेले होते, तुम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडले होते. अगदी अतिवृष्टीमध्ये परवाच्या संकटामध्ये जो धावून येतो तो खरा सोबती असतो. ओके. आणि हे असं कधी करणार नाही. तुमच्या हे राहिला प्रश्न संकटा काळात. आता राहिलं विकास कामामध्ये माझे नेते अजितदादा पवार साहेब यांचा थेट आशीर्वाद मला आहे. कोणतंही काम तुमचं अडणार नाही. आणि दुसरी गोष्ट एकच वाक्यात बोलतो की या शहराचा सामाजिक सलोखा शांतता अबाधित राहील एवढंच या ठिकाणी करेन. आणि या शहराचा जो गतवैभव आहे ते टिकवण्याचं काम करेन. त्यासाठी संघर्ष जरी करावा लागला, अगदी कुणासोबतही करावा लागला, ते मी करेन. परंतु तुमचं महत्व, या शहराचं महत्व कमी होऊ देणार नाही. कारण काही लोकप्रतिनिधी सलग 2 वेळेस, हेच आमदार महोदय सलग 2 वेळेस या शहरातून मायनस आहे आणि आता थेट नगराध्यक्ष निवडून येत आहे प्लस मध्ये. म्हणून ते कुठेतरी तुमचा बदला घेत आहेत, फक्त जनतेला आवाहन करा. बदला घेत आहेत. त्यामुळं ही बदल्याची भावना आपल्याला रोखायची आहे. त्यामुळं हे जे अतिरेक होत आहे ते अतिरेक या ठिकाणी कुठेतरी आपल्याला संपवायचं असेल ओके तर त्याला काउंटर म्हणून मला ते आपण निवड करावी. ओके ओके. निश्चितपणे हे या लोकांचं अति जे होणार आहे ते अति संपवण्यासाठी ते मी या ठिकाणी योग्य उमेदवार आहे, योग्य पक्ष आहे एवढंच आवाहन करतो. आणि निश्चितपणे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आपण या ठिकाणी मला माझा अवसेकर एक लहान भाऊ म्हणून आपण माफ करावं, क्षमा करावं आणि मला या ठिकाणी पुन्हा संधी द्यावी. माझ्या सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांना संधी द्यावी आणि पुढील 5 वर्षामध्ये असं कोणतंही चुकीचं काम करणार नाही जे मागे केलं ते. आणि जर एखादं मागं काम मी चुकीचं केलं असं वाटत असेल ते पुढे होऊ देणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आणि तर मित्रांनो, हे होते डॉक्टर अफसर शेख. खरं म्हणजे मला त्यांनी बोलूच दिलं नाही. अगदी स्वतःच घोडं पुढे डांबण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खरं आहे, ते PhD आहेत, वकील आहेत, त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या डिग्री आहेत. ते माझ्यासारख्या पत्रकाराला काय बोलू देणार. परंतु त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी विधायकपणे कसल्याही प्रकारचं अरेतुरेवर न जाता किंवा असंविधानिक पद्धतीने काही न बोलता साजूकपणानं ती मुलाखत व्हावी असा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्यांची भूमिका मी जनतेसमोर ठेवली. त्यांचा विश्वास आहे की 3 तारखेला ते गुलाल उधळणार आहेत. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होणार आहात.
तुम्ही सगळेजण मतदार आहात, मतदार मायबाप आहात. तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही फक्त दर्शक आहोत. दुरून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आणि बाबासाहेब येत्या 3 तारखेला गुलाल उधळणार असतील तर रिंगणच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक you. शुभेच्छा. Thank you. वेळ करून आपण इथे आलात. निश्चित आम्ही सुधारणार आहोत. आमच्या अनेक प्रश्नाला वादच नाही. आमच्या अनेक प्रश्नाला बगल देऊन तुम्ही तुमचं घोडं पुढे दमटलेलं आहे. नाही. तरी सुद्धा तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.